मंडळी, मी कल्याणी. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आजपासून आपण एका नवीन विषयावरती चर्चा करणार आहोत. चर्चेचा विषय हा अत्यंत महत्त्वाचा आणि गरजेचा असा आहे. पण आपल्या व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर मी माझी थोडीशी ओळख करून देते. मी डॉक्टर कल्याणी महामुनी. मी सध्या पुण्यात राहते आणि पुण्यातील एका प्रतिष्ठित हॉस्पिटलमध्ये डॉक्टर म्हणून जॉब करते. इतर वेळात मी माझा यूट्यूब चॅनल चालवते, ज्याच्यावरती मी असे काही माहितीचे व्हिडिओ आणि पर्सनल व्लॉग बनवते. चला तर मग मी माझी ओळख तर करून दिलेलीच आहे. आता आपण वळूया आपल्या आजच्या विषयाकडे. विषय आहे लग्न. सर्वांचा आवडता विषय. त्यामुळे या विषयावरती बोलायला ना मला खूप आवडेल. लग्न आणि त्यासंबंधी अनेक प्रश्नांवरती आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. तर पहिला प्रश्न येतो की लग्न करावं का? तर माझं उत्तर आहे की हो, प्रत्येकाने लग्न केलं पाहिजे. बऱ्याच जणांना वाटेल की हा प्रश्न कुठून निर्माण झाला, पण सध्याच्या युगात हा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि तो निर्माण झालेला आहे. कारण बऱ्याच लोकांना वाटत असते की लग्न करायला नको. याची वेगवेगळी कारणं आहेत, त्याच्यावरती आपण पुढे चर्चा करणारच आहोत. पूर्वीच्या काळी मुला-मुलींच्या बाबतीत ठरलेलं होतं, बालपण झालं की शिक्षण घ्यायचं, शिक्षण घेऊन झालं की लग्न करायचं. पण आजकाल तसं राहिलेलं नाही. आजकाल बालपण, शिक्षण, त्यानंतर नोकरी, नोकरीनंतर स्वतःचं काहीतरी पर्सनल आयुष्य जगणं, अशा बऱ्याच गोष्टी येतात आणि त्यानंतर लग्न हा विषय मागे राहतो. आणि याच कारणामुळे बऱ्याच वेळा लग्नाचं वय ओलांडून जातं, हवा तसा जोडीदार मिळत नाही, परत येते ती निराशा आणि त्यामुळे लांबतं ते लग्न आणि काही जणांचं त्यामध्ये लग्न होत देखील नाही. त्यामुळेच प्रत्येक मुला-मुलीने योग्य वयातच लग्नाचा विचार करावा असं मला वाटतं. काही वर्षापूर्वीचा काळ वेगळा होता, आता काळ बदललेला आहे. प्रत्येकाला आपलं वैयक्तिक असं मत आलेलं आहे. त्यामुळेच लोकांना प्रश्न पडतो की आपण लग्न करावं का? तर मला सांगायचं आहे की जीवनाला जोडीदाराशिवाय मजा नाही. आपल्या आयुष्यात कोणीतरी आपलं हक्काचं स्वतःचं असा व्यक्ती असणं गरजेचं आहे. मुलांना पण आणि मुलींना पण. त्यामुळे लग्न हे केलंच पाहिजे. पुराणशास्त्रामध्ये किंवा आयुर्वेदामध्ये सुद्धा विवाह या गोष्टीला खूप महत्त्व दिलेलं आहे. आयुर्वेदामध्ये 16 संस्कार सांगितलेले आहेत. त्यामध्ये विवाह हा एक खूप महत्त्वाचा असा संस्कार आहे. आणि तो प्रत्येक व्यक्तीने आपल्या आयुष्यामध्ये केला पाहिजे. एक वय असतं ज्यामध्ये कोणाचीही गरज नाही असं वाटतं. पण जसा जसा काळ लोटला जातो, तसं तसं आपल्याला आपल्या हक्काच्या किंवा आपल्या महत्त्वाच्या, आपल्यावरती प्रेम करणाऱ्या, जीवाभावाच्या अशा व्यक्तीची गरज भासते. त्यामुळं आपण लग्न केलं पाहिजे. लग्नानंतरच ती व्यक्ती आपल्याला मिळते. माझ्या दृष्टीने प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये लग्न ही खरंच खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आता लग्न झाल्यानंतर ते टिकणं, न टिकणं या पुढच्या गोष्टी आहेत. पण आपण तिथपर्यंत पोहोचलं तरी पाहिजे. कोणती तरी एक गोष्ट मनामध्ये ठेवून आपण त्या गोष्टीला नाकारणं हे योग्य नाही. बऱ्याच जणांना लग्नाची भीती वाटते किंवा लग्न न करण्याची ना आजकालच्या पिढीची बरीच कारणं आहेत. आपण ती कारणं अगोदर समजून घेऊया. लग्न न करण्याचं सर्वात पहिलं कारण आहे प्रेमभंग. आता प्रेमभंग का होतो, कोणी केला वगैरे या गोष्टीमध्ये आपण चर्चा नाही करायची. पण बऱ्याच लोकांचं ना प्रेम एखाद्यावरती असतं आणि ते प्रेम तुटल्यानंतर किंवा प्रेमात कोणीतरी धोका दिला, त्यानंतर परत कोणावरती प्रेम करण्याची इच्छा होत नाही आणि त्याच गोष्टीमुळे लग्न नाकारलं जातं. परंतु माझ्या मते प्रेमभंग हा 2 व्यक्तीकडून होतो. त्यापैकी एखादी व्यक्ती तिच्या आयुष्यामध्ये पुढे जाते. ती तिचं जीवन जगू लागते, सुखाचा संसार करू लागते आणि दुसऱ्या एखाद्या व्यक्तीने त्याच गोष्टीला धरून आपलं आयुष्य संपवून टाकणं किंवा आपल्या आयुष्यामध्ये निराश होणं आणि लग्नासारखी गोष्ट नाकारणं हे चुकीचं आहे. एका काळापर्यंत प्रेमसंबंध असणं ठीक आहे. काही काळानंतर ते प्रेम तुटलेलं आहे. त्यापैकी एक व्यक्ती आयुष्यात पुढे गेले, तर आपण थांबायचं नाही, आपण हारायचं नाही. आपण आपल्या आयुष्यात देखील पुढे जायचं. जे काही होतं ते आपण विसरून जायला पाहिजे. प्रेमभंग झाल्यानंतर सुद्धा प्रत्येक मुलाने, प्रत्येक मुलीने आपल्या जीवनाला, आपल्या आयुष्याला एक चान्स आणखी द्यायला पाहिजे. 2 वेळा जरी प्रेमभंग झाला असलं तरी परत तिसऱ्यांदा तुम्ही आपल्या आयुष्याला एक चान्स द्या. लग्न करा. आई-वडिलांच्या सांगण्यानुसार करा. तुम्हाला कोणी आवडत असेल तर त्यानुसार करा. पण लग्न करा. लग्न न करण्याचं पुढचं कारण मला वाटतं की फसवणुकीची भीती वाटणे.
साहजिकच आहे. समाजामध्ये जे काही वातावरण आहे, ते बघता मुला-मुलींना या गोष्टीची भीती वाटतेच आणि ही स्वाभाविक गोष्ट आहे. आजकाल आपण बघतोय कित्येक मुलींचा जीव जातो हुंडाबळीसाठी किंवा कित्येक मुली लग्नानंतर अफेअर करतात, कित्येक मुलं लग्नानंतर अफेअर करतात. यामध्ये आपला पार्टनर आपल्याला धोका देईल का? याबद्दलची भीती सतत वाटत राहते. आपण समाजामध्ये बघितलेलं असतंय, की लग्नानंतर एखाद्या मुलीला किती त्रास झालेला असतो किंवा एखाद्या मुलाला किती त्रास झालेला असतोय आणि आजकाल तर लग्न तुटण्याचा नवीनच ट्रेंड आहे. 2-3 वर्ष झालं, एखादं वर्ष झालं, की लग्न तुटतात. अशा बऱ्याचशा गोष्टीमुळे मुला-मुलींच्या मनामध्ये ना जी भीती निर्माण झालेली आहे, ती भीती कुठेतरी निघणं गरजेचं आहे. परंतु एका व्यक्तीच्या बाबतीत जे झालं तेच सर्व व्यक्तींच्या बाबत होईल किंवा दुसऱ्या व्यक्तीचं आयुष्यही तसेच असेल, असं समजून चालणं चुकीचं आहे. प्रत्येकानं आपल्या आयुष्याकडे वेगळ्या नजरेनं बघितलं पाहिजे. स्वतःला एक चान्स दिला पाहिजे. लग्न न करण्याचं पुढचं कारण आहे बंधनात राहायला नको. आजकालची पिढी एवढी मॉडर्न झालेली आहे किंवा एवढी स्वतंत्र झालेली आहे की तिला कोणाच्याही बंधनात अडकायला आवडत नाही. नवरा, सासू-सासरे, फॅमिली, मुलं-बाळं या सर्व गोष्टीमध्ये अडकून राहायचं नाही. स्वतःचं आयुष्य स्वतःला स्वच्छंदपणे जगायचं आहे. त्यामुळं मुलं-मुली आजकालची लग्नाला नाकारू लागलेली आहेत. परंतु लग्नासारखी पवित्र अशी कुठलीच गोष्ट नाही. फक्त हे मानण्यावर आहे. जर आपल्या आई-वडिलांनी लग्न केलंच नसतं, तर आपला जन्म झाला असता का? याचा तर कधीतरी विचार करावा. त्यामुळं लग्न हे प्रत्येकानं केलं पाहिजे. त्याला ना एक चुकीचं बंधन मानून बसू नका. आजकाल बऱ्याच मुला-मुलींना वाटत असतं, की लग्न म्हणजे एक जबाबदारी आहे. हो, जबाबदारी आहे. पण ती जबाबदारी पण आपल्याला पार पाडता आली पाहिजे. आणि ते कोणासाठी आहे? तुमच्या स्वतःसाठीच आहे. पण लोकं त्याचा वेगळा अर्थ घेतात. लोकांना वाटतं, की जबाबदारी म्हणजे की आपल्याला एखाद्या मुलीला सांभाळावं लागेल, तिची जबाबदारी आली. तिच्या परिवाराला सांभाळावं लागेल, त्याची जबाबदारी आली. उद्या मुलं-बाळं होतील, त्यांना सांभाळावं लागेल, ती जबाबदारी. पण ती जबाबदारी पण तुम्ही एका सकारात्मक अर्थाने घ्या. म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये बदल होईल. लग्न न करण्याचं पुढचं कारण म्हणजे स्वतंत्रपणे जगण्याची इच्छा असणे. जर लग्न केलं असेल, तर कोणीतरी आपल्यावरती बंधन घालतं, की हां, आता इकडे जाऊ नको, तिकडे जाऊ नको किंवा वेळेत घरी या. पण आजकालच्या तरुण पिढीला ते नको आहे. त्यांना स्वच्छंदपणे भटकायचं आहे, फिरायचं आहे, स्वतःचं आयुष्य पाहिजे तसं जगायचं आहे. हो, जगा, पण ते आपल्या पार्टनरसोबत जगा, असं माझं मत आहे. बऱ्याच वेळा लग्नासाठी योग्य असा जोडीदार शोधण्यामध्ये एवढा काळ निघून जातो, की त्यामध्ये लग्न करायचं राहूनच जातं. कारण आपण आपल्यासाठी परफेक्ट असा व्यक्ती शोधत असतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, या जगात परफेक्ट असं काहीच नाही. ते आपण बनवावं लागतं किंवा आपण तसं बनावं लागतं. आजकाल मुला-मुलींच्या वाढत चाललेल्या अपेक्षा देखील लग्न न ठरण्याचं कारण आहे आणि त्याचमुळं बऱ्याच मुला-मुलींची लग्न करायचीच राहून जातात आणि त्यांचं एवढं वय होतं, की आता त्यांना स्थळ मिळणं पण अवघड होतं आणि त्यामध्ये त्यांचं कधीच लग्न होत नाही. त्यामुळं माझं सांगणं असं आहे, की खूप चांगला, खूप परफेक्ट किंवा एकदम मस्त अशी फॅमिली आणि आपल्याला सूट होईल असा व्यक्ती शोधण्यामध्ये वर्ष वाया घालवू नका. एकतर तुम्ही बघायला उशिरा सुरुवात करता. आजकाल तर नवीन ट्रेंड आहे 25-30 नंतरच बघायला सुरुवात करतात. पूर्वी 18 वर्ष, 20 वर्षानंतर बघितलं जायची स्थळं. त्यामुळे लग्न पण लवकर होत होती. आजकाल 25-30 वर्षानंतर लोकांचा विचार बदलला जातो. त्यांना आणखी जगाची थोडी समज येते. त्यामुळे लग्न ही होत नाहीयेत. आजकालच्या मुला-मुलींनी लग्नासाठी नकार देण्याची बरीचशी कारणं आज आपण बघितली. या मुला-मुलींचे आई-वडील ना चिंतेत आहेत. त्यांना प्रश्न पडलेला आहे, की माझा मुलगा, माझी मुलगी लग्नासाठी नकार देते, पण का देते हेच त्यांना समजत नाहीये. पण त्या प्रत्येक आई-वडिलांसाठी माझं हेच सांगणं आहे, की तुमच्या मुलाला, तुमच्या मुलीला खूप प्रेमाने समजून सांगा आणि या जगामध्ये एकट्याने जगणं अवघड आहे, याची त्यांना ओळख करून द्या. तरुण वयात आपल्याला ज्या गोष्टी चांगल्या वाटतात, त्याच गोष्टी म्हातारपणामध्ये चांगल्या वाटतील असं नाही. तारुण्यामध्ये तुम्हाला जर एकटं राहायला आवडत असेल, स्वतंत्रपणे बागडायला आवडत असेल, परंतु हीच गोष्ट अजून काही वर्षानंतर तशीच वाटेल असं नाही. एक काळ येतो, की ज्यावेळी आपल्याला आपल्या हक्काचं कोणीतरी पाहिजे असतं आणि त्यावेळी वेळ निघून गेलेली असते असं वाटतं. त्यामुळे आत्ता जेव्हा तुमच्या हातात वेळ आहे, त्यावेळेचं सोनं करा.
आणि योग्य वयात, योग्य वेळी, योग्य व्यक्तीशी लग्न करा. बदलत्या युगात एक नवीन असा प्रश्न निर्माण झालेला आहे, तो म्हणजे की लग्न कोणासोबत करावं? अर्थातच मुलाने मुलीसोबत आणि मुलीने मुलासोबत. आजकालची जी परिस्थिती आहे त्याच्यानुसार आपण बघतोय की बरीच मुलं एकमेकांसोबत रिलेशनमध्ये असतात किंवा दोन मुली एकमेकींशी लग्न करतात आणि त्या लग्नानंतरचं आयुष्य जगतायत. परंतु आपला समाज तेवढा तरी अजून पुढे गेलेला नाही की या गोष्टीला मान्यता देईल. आणि मला तर वाटतं की ही गोष्ट चुकीची आहे. मुला-मुलींनीच एकमेकांशी विवाह करायला पाहिजे, लग्न करायला पाहिजे आणि एकमेकांच्या सोबत राहायला पाहिजे. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये लग्न करावं का या विषयावरती चर्चा केलेली आहे. आणि माझं प्रामाणिक मत आहे की प्रत्येक व्यक्तीने लग्न हे केलंच पाहिजे. दुसऱ्या व्यक्तींच्या आयुष्यात जे काही झालं असेल, चांगलं वाईट, त्याकडे बघणं चुकीचं आहे. आणि लोकांकडून नेहमी चांगल्या गोष्टी घ्याव्यात. एखाद्याचं वाईट झालं, लोकांचे जे डिव्होर्स वगैरे होत आहेत सारखे-सारखे, तेही मोठ्या लोकांचे होतात, छोट्या लोकांचे होत नाहीयेत. तर आज आपण लग्न करावं का या विषयावरती चर्चा केली आणि त्याचं उत्तर असं आहे की हो, प्रत्येक व्यक्तीने, प्रत्येक मुला-मुलीने लग्न केलं पाहिजे आणि ते टिकवलं पाहिजे. दुसऱ्या एखाद्या व्यक्तीच्या, दुसऱ्या मुला-मुलींच्या आयुष्यामध्ये जे काही बरं वाईट झालेलं असेल, त्याकडे बघून किंवा त्यांच्या आयुष्यामध्ये काहीतरी चुकीचं घडतंय म्हणून आपण लग्न टाळायचं, ही गोष्ट अजिबात केली नाही पाहिजे. कारण प्रत्येक व्यक्तीला जगण्याचा आणि आपल्या जोडीदारासोबत जगण्याचा हक्क आहे. तर आपल्या लग्न या विषयाच्या पहिल्या भागामध्ये आपण लग्न करावं का, लग्न न करण्याची मुला-मुलींची जी कारणं आहेत, या विषयावरती चर्चा केली. तुमचं लग्न या विषयावरती काय मत आहे, हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला काय वाटतंय की लग्न करून आपण चुकलोय की आपल्या आयुष्याचं सोनं झालंय? आजच्या व्हिडिओमधून लग्न या विषयावरती मी माझं मत मांडलेलं आहे. मला वाटतं की प्रत्येकाचं लग्न झालं पाहिजे, योग्य वयात झालं पाहिजे, प्रत्येकाला योग्य असा जोडीदार मिळाला पाहिजे. आणि हां, एखाद्याच्या पहिल्या लग्नामध्ये काही अडचणी आल्या असतील, तर त्या व्यक्तीने दुसरं लग्न पण केलं पाहिजे. लग्न म्हणजे कुठलीही मोठी जबाबदारी किंवा वाईट अशी जबाबदारी नाही, तर ती एक चांगली जबाबदारी, चांगलं बंधन आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने या बंधनामध्ये अडकलं पाहिजे आणि आयुष्यात एकदा ना एकदा तरी या गोष्टीचा आनंद घेतला पाहिजे. कारण लग्नानंतरच आपल्याला एक परिवार मिळतो, एक आपली हक्काची व्यक्ती मिळते, आपल्यावर जीवापाड प्रेम करणारी व्यक्ती मिळते. त्यामुळे लग्न हे केलं पाहिजे. लग्न या सेरीजच्या पुढच्या भागामध्ये आपण एका वेगळ्या विषयावरती चर्चा करणार आहोत. त्यामुळे तुम्ही जर आत्तापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ इतर लोकांसोबत देखील शेअर करा. तुमचं लग्न याविषयी काय मत आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये.